जय शिवराय मित्रांनो, पुनश्च एकदा आपल्या डिजिटल टेक या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत। चॅनलवर जर नवीन असाल तर खाली असलेलं लाल सबस्क्राईब बटन दाबा, कारण की अशाच नवनवीन योजना व नवनवीन घडामोडींचा अपडेट आपल्या चॅनलवर येत राहतं। त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। कुठलाही वेळ न जाता आपला आजचा जो काही मुद्दा आहे तो म्हणजे मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना। या योजनेसाठी जी काही कागदपत्रांची धावपळ होते, धावपळ करू नका। अतिशय सोपे कागदपत्र आहे आणि ते एकदम सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगणार आहे। फक्त 5 कागदपत्रांची गरज आहे। पहिलं आहे ते म्हणजे आपला आधार कार्ड। प्रत्येकाजवळ आधार कार्ड असतं, आधार कार्डची गरज आहे। दुसरं म्हणजे बँक पासबुक। बँक पासबुक जे लाभार्थी महिला आहे तिचं पाहिजे, तिचं खातं खोललेलं पाहिजे आणि तिचा आधारला बँक लिंक पाहिजे। त्यानंतर तिसरं जे महत्त्वाचं कागदपत्र आहे ते म्हणजे उत्पन्नाचा दाखला। बरेचसे म्हणताय की रेशन कार्ड पिवळं किंवा केशरी, ज्यांच्याकडे उत्पन्नाचा दाखला नाही ते रेशन कार्ड पिवळं किंवा केशरी वापरू शकतात। मात्र अपलोड करण्यासाठी याचा प्रॉब्लेम येतोय, त्यामुळे ते अपात्र ठरू शकतं। त्याकरता तुम्ही उत्पन्नाचा दाखला काढून घ्या तहसील कार्यालयात जाऊन, अतिशय सोपं आहे। मात्र चौथं जे काय कागदपत्र आहे ते म्हणजे डोमोसाईल सर्टिफिकेट। डोमोसाईलची कुठल्याही प्रकारची गरज नाही। डोमोसाईलच्या ऐवजी 4 कागदपत्रे चालतील। पहिलं आहे जे काही रेशन कार्ड 15 वर्षाच्या आतील पाहिजे, 15 वर्षाच्या आधी त्या लाभार्थी महिलेचं नाव त्यावरती पाहिजे। त्यानंतर दुसरं 15 वर्षापूर्वीचं मतदान कार्ड। तुमचं मतदान कार्ड जर 15 वर्षापूर्वी काढलेलं असेल तर ते पाहिजे। आणि तिसरं जे काय आहे ते म्हणजे सर्वात सोपं शाळा सोडल्याचा दाखला। प्रत्येक महिलेकडे शाळा सोडल्याचा दाखला असतो, मात्र शाळा सोडल्याचा दाखला आणि आधार कार्ड यावरील जी काही जन्मतारीख आहे ती सारखी पाहिजे, याची सर्वांनी काळजी घ्या। त्यानंतर 5वं आणि अतिशय महत्त्वाचं कागदपत्र म्हटलं की जे काही ही योजना आहे या योजनेचं सरकारने हमीपत्र काढलेलं आहे, ते हमीपत्र पाहिजे। ते हमीपत्र आजूबाजूच्या तुमचे जे काही CSC केंद्र आहे तिथं मिळून जाईल। तिथं जाऊन तुम्ही त्यांच्याकडून ते हमीपत्र घ्यायचं आहे। जर तुम्ही मोबाईलवर भरत असाल तर मोबाईलला एरर येत आहे, तीसुद्धा तुम्ही काळजी घ्या। जेव्हा साईट व्यवस्थित चालेल, मोबाईलचे ॲप व्यवस्थित चालेल, तेव्हाच हा अर्ज भरा। कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे, तो व्हिडिओ अतिशय काळजीपूर्वक बघा। कोणते ॲप आहे ते पण त्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे। जे काय हमीपत्र आहे ते हमीपत्र घ्यायचं आहे। त्यानंतर त्याच्यावरती खाली लाभार्थी महिलेची सही हवी, ती सही घ्यायची आहे आणि नंतर ते हमीपत्र स्कॅन करून अपलोड करायचे। त्याच्यानंतर जे काही शेवटचं महत्त्वाचं आहे म्हणजे फोटो पासपोर्ट साईज चालेल का? फोटो पासपोर्ट साईज कोणीही वापरू नका, त्यासाठी प्रत्यक्षात महिला पाहिजे। ती लाईव्ह KYC आहे, त्यामुळे महिलेचा लाईव्ह फोटो लागल। त्याच्याकरता कोणी पासपोर्ट साईजचा फोटोचा वापर करू नका। जर कोणी केला तर अपात्र ठरलं जाईल, तुम्हाला या योजनेचा कुठल्याही प्रकारचा लाभ होणार नाही। त्याकरता अतिशय महत्त्वाचं आहे, मोबाईलवरून जर तुम्ही हे सर्व कागदपत्र अपलोड करत असाल तर रेशन कार्डची जे काय आहे ते दोन्ही साईड पाहिजे, दोन्ही साईड स्कॅन करा। आधार कार्डचे सुद्धा दोन्ही साईड स्कॅन करा। ही काळजी तुम्ही नक्कीच घ्या, त्याच्यामुळं तुमचं जे काही आहे पात्र असूनही अपात्र ठरू शकतं जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने डॉक्युमेंट अपलोड केले तर। नक्कीच तुम्हाला आजची ही माहिती अवश्य आवडली असेल आणि सर्वात महत्त्वाची समजली असेल। मागीलही 2 व्हिडिओ आपण बनवले आहे। कोणत्या ॲपमध्ये हा फॉर्म भरायचा त्याचा व्हिडिओ काल मी अपलोड केला आहे, आपल्या चॅनलवरती जाऊन बघा। त्यानंतर यासाठी जो काही GR आहे त्या GRचाही संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे। आणि आजचाही हा माहितीपूर्ण व्हिडिओ जास्तीत जास्त नातेवाईकांपर्यंत, मित्रमंडळींपर्यंत पोहोचवा, जेणेकरून कागदपत्र काढण्यासाठी त्यांचीही कुठल्या प्रकारची धावपळ होणार नाही। चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। बाय बाय, धन्यवाद।